45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं यांना. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठा आरक्षणात घातलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅझेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटवून घेत जा, पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकरं बाळ नाही मोठे करायचे. आपले लेकरं बाळ आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय. गावाचे गावं निघायला लागले, राहिलेले निघतील. समाधानी राजा, उताळं वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायनात. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीनं जाऊन डावं टाकून सगळ्यांच्या मुंडक्यावर पाय दिलेत. थोडं हुशारीने चला. खाताना विचार करा, गरम आहे का गार झालंय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. नुसतं आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावनी वागायचं बंद करायचं. लई समाज पुढं न्यायचा. एक तो आज पक्का घेऊन जायचा इथून. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनलात, कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू द्या. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावरून हात फिरेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे,
दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा दादा त्याला प्रशासनापुढं हात जोडून उभं राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभं राहावं लागतं. गुंड असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनलात त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनलात, कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरगं, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठाल्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरगं पोरगी CIDत गेली, SITत गेली, LCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना, तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार.